चला नमस्कार सगळ्यांना. आणि हो का आता आपलं हाय आमच्या भावांना बहिणींना. का दाजी आता सामान घेऊन आले बरं का, पूजेचं सामान आहे. आज आमच्या भावान बहिणींसाठी खुशखबर आहे. काय खुशखबर आहे? आज आपल्या घराच्या वरच ती काय स्लॅब पडणार आहे. स्लॅब पडणार आहे. जोडाजोडी चालू आहे तिकडं. हो का, 2 नारळ आपल्याला खाली, एक मशीनला फोडायला, एक स्लॅबला फोडायला. परत उदबत्ती, खडी साखर, गुलाल, दणे आणलेले इथं. तयारी चालली. ती काय जोडाजोडी चालली तुम्हाला ती काय झालं तर आमच्या इकडे कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला दाखवतोय ना. तुम्हाला दाखवू त्यांची कशी कशी जोडाजोडी चाललेली. काय कुकू आणलंय आणलंय, हळद कुकू बी आणलंय, सगळं आणलंय. काय दाजीच्या मागे लय पळापळी मोकरत. साखर अजून स्वयंपाक बनवायचा आहे इकडे. सामान आणायचं. ताईला बी तुमच्या लय टेन्शन आहे. हो का, आणलंय पूजाचं सामान. आता ही काय करायचंय, थोड्या वेळात आपली पूजा होईल. पूजा झाली की मग दाजी निघालं बांगबांगाचं आपलं सामान घेऊन येतो. एक अर्धा तासात इथून जवळूनच घेऊन येतो. म्हणजे आपलं ह्यांना लय टाइम लागेल, जाऊ 4 ते 5 तास लागेल यांना स्लॅब भरायला. तोपर्यंत आपला मस्त गडबडीत काय झालं, काल सामानच नाही ना आणलं आपण. लय पळापळी होती काल माग. काल बी लय पळापळी, आणि तुमच्या दाजींना पण सगळंच बघावं लागतंय ना. कोणचं बघायचं असं आहे ना नेमकं. ती काय चालू काय त्यांची जोडाजोडी चालली. हो का, जोडाजोडी चालू आहे त्यांची सगळीच. अजून त्यांना जेवण करायचं, सगळं जोडाजोडी झाल्या, आणि मग त्यांचं काम बंद नाही आता ते स्लॅब भरोस तर. आता 2ला कशाच, आता किती वाजले ते? 11 11:30 वाजले असते. 11:30 1:30 वाजली त्यांचं. एक मला वाटतं 10-15 मिनिटात, अर्धा तासात चालू होईल त्यांचं काम. नाही, जेवण करायचंय अजून. जेवण करायचंय म्हणजे मग चालू होणार त्यांचं. 1:30 म्हणजे जवळजवळ 3 वाजतात का काय मग त्यांना. म्हणजे भरपूर टाइम होईल. काय ना 5-6 वाजता काय ना मग अंधार पडेल. अंधार. ते काय झालं होतं, लवकरच जोडाजोडी झाली असती, पण ते ट्रॅक्टरला उशीर आला. आणि ती काय टेम्पोनी ही मशीन लावता येत नाही, त्याला ट्रॅक्टरच लागतो मशीन लावायला. आणि आपलं कसं इथं ही लय सपाट नाही ना, त्याच्यामुळेच मग जरा त्रास झाला. ते मशीन लावाय उशीर झाला ना लय भरपूर. पण चला होईन आता. आज आपलं स्लॅब सगळं मटेरियल सगळं आणून टाकलेलं आहे. सगळं ओके मध्ये तयारीच आहे सगळं. फक्त भरायचं चालू करायचंय आपलं. आणि आणून ठेवला, लाईट गेली तर पाणी टँकर सगळं तो का तिकडे आणून ठेवलेला आहे. जर अचानक लाईट गेली तर आपलं टँकर मध्ये पाणी सगळी सुविधा करून ठेवली आपण. अचानक काय अडचण यावा नाही म्हणून. होय, अडचणी अशा नाही. पण देव भोलेनाथ आहे, आपल्या भोलेनाथाची काय म्हणतात, हाय कृपा तुमच्या पूनमताईवर, दाजीवर. अडचण तर नाही येऊ देणार, कारण की प्रत्येक अडचणीतून मार्ग काढलेला आहे, निघालेला आहे आपला. आता काल काय सांगायचं, काल तर आमची एवढी पळापळी पण निघाला का बाहेर निघालो आम्ही त्यातून. काहीच अडचण नाही आली आम्हाला वाटलं येईन अडचण, पण नाही आली अडचण कसलीच. तर कस काय भावांना बहिणीनं बघा कसं काय चाललंय आपल्या घराचं काम बघा बरं. आणि तुम्हाला परत चालू झाले आपण दाखवणार सगळं काय. पूजा आपण करणार आहे त्यावेळेस बी दाखवणार आहे. जरा थोडा वेळ, जरा 5-10 मिनिटं त्यांची जोडाजोडी होस. तर एकदा त्यांची जोडाजोडी झाली की मग पूजा करून पूजा होईन आपली. चालू झालं बरं का भावांना बहिणींना. आता स्लॅब टाकायचं काम चालू होणार आहे. आता पूजा चालू आहे. पूजा करते. कोणी जेवण करत, ह्यांची जेवण झाल्यात आता.
कर पूजा पाणी टाका आम्ही पण यावं का टाका पाणी टाका वर फसा म्हणजे फसा काय ना सगळ्यांना त्याला तिथे बाजूला उभा राहतो कॅमेरा चालू आहे. हो करीत नव्हतं हात पण वर जाऊ दे वर जाऊ दे पण लावा खडी साखर थोडं आणि द्राक्षाला ठेवू तिथं आणि नारळ दिसली पाहिजे कॅमेरा समोर ठेवणार आहे तुम्हाला लक्षात तसं काही करू नका. 501 रुपये ठेवा होणार ते आणू लगेच लक्ष ना योगिता ते 501 रुपये आण रे 1 रुपया आणि 500 रुपये 501 रुपये आण. भावांना बहिणी हो का आता आपण त्यांना दिलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण 501 रुपये मांडलेला आहे. फक्त आपण आता त्यांना दक्षिणा द्यायचा आणि नारळ फोडायचा आपला आणि सुरुवात करायची. वर जाऊन परत आपल्याला नारळ फोडायचा आहे. ठेवायचं असतं. हा मग ते ठेवायचं म्हणूनच आपण थांबलेलो इथं. बाबा 501 ठेवा हा 501 ठेवतोय. हो. 2 मिनिटं 2च मिनिटं कॅमेरामध्ये नारळ फोडत. कॅमेरामध्ये येणार आहे येऊन दे ना इकडे बाजू थांब तू जरा इकडे थांब ना कॅमेरामध्ये इकडे या कॅमेरामध्ये कसे घेऊन येणार काय नाही सगळे काम करायचं येतं काय नाही. नको काम आमचे भाऊ बहिणीचे बघतायत ना सगळे हा तसं काय नाही यायला त्यांना. पाहिजे ना हा चल तर त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे आजी का पहिलं आम्हाला इथंच काम करायचं. कामाला काही लाजायचं नाही. कामच काय मग काय विषय तिथं काय आम्ही कामाला आलो म्हणजे कामच करणार कामच करणार. हो साहेब आमची कामगार किती आले सगळे काय दिसले पाहिजे नको. हा हे महत्वाचं इकडे इकडे या. नेमकं. बाबाराव परस्परच्या मोबाईलवर जाणार आहे व्हिडिओ गुलाल फिरायला लावलाय ना सगळे. बाबा या पुढे असं मोकळ दे ना इधर आम्ही बघा पिशवी घेऊन आलो कामाला जेवण फिवून झालंय आता झालं मस्तपैकी. आता. त्यांच्यासाठी बारीक स्वयंपाक बी बनवणार आहेत आपण तसं काय आता फक्त सुरू करायचं काम सुरू करायचं काम. अरे पुन्हा चल ना लवकर इथं उशीर झालाय चालू करायची त्यांना. आली की मग आता आपले बहीण भाऊ आतुर त्यांनी वाट बघणार आहे. केव्हा चालू करणार आहे काय टायमिंग करणार किती झाला आता 1 वाजले का 2 वाजले आहे. 2 वाजले तिथे. हा आता 2 वाजले हो का शेठ? सरळ नोट ठेवा अशी उभी करा ना उभी करा ना उभी करा उभी तिकडे कॅमेरामध्ये निघले पाहिजे अंगा असं कॅमेरामध्ये काय दाखवायचंय पाटील साहेब आता दिसते ना कॅमेरा नारळ फोडा, जवळून घे आणि मग परत मागे यायचं हा म्हणजे तसं फोडो का फोडा नारळ. घे आता सगळं वा, 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 मस्त अंगा असं नारळ चांगलं झालं, हो, ती भारी काम झालं. बाजू- बाजू काय नाही होत त्याला, फ्रीज झाला, काहीच नाही. पावला ना पावला नाही भागाला नाही झाला आता. खिशात घाला. ही रुपये पडला खाली. रुपये पडला खाली. ती वर फोडायचा नारळ
वरती थोडे फुलं पाहिजे तरी. फुलं आपली वय? झेंडूची आहेत ना. ए पिया अपूर्वा फुलं आहेत का ग बघ ग झाडाला? जाऊ दे नुसतं. आता पूजा झाली ना आता काय जाऊ दे वरती न्या. नाही, त्यांच्याकडे दे, त्यांच्याकडे दे. ए, जाऊ ना मापायला. काय नाही थांबा, तुम्हाला अजून खडी साखर नाही तुम्हाला काय वाटत होय. काय नाही करत आता. बस झालं बघ. वर वर जा ना. आता चला करा सुरू पहिलं. करा सुरू आता. चला भावांना बहिणींना सुरू झालंय बर का आता आपल्या घराचं काम चालू झालेलं आहे. सगळे भाऊ बहीण आतुरतेने वाट बघतात पूनमताईच्या दाजीच्या घराचं काम कधी चालू होत आहे आणि सगळे कारागीर पण अगदी उत्सुकतेनं काम करायला पूनमताईच्या दाजीच्या घराचं काम करायला उत्सुकतेनं आहेत बर का. मिशन आकर्षित चालू झालं. हा, मशीन चालू झालं. आलं ना चला भावाला बनवू आपलं वर पूजा करायची आपल्याला इथं. तिकडून चालू करायची ना. हा हा, मिस्त्री खाली येत नाही विचारा ना मिस्त्री विचार ना. हा भावांना बनव का आपले मिस्त्री त्यांनी लाईट फिटिंग केलेले शिंदे त्यांचं आडनाव हे आपल्या जवळच्याच खांडगावचे इथं. वारी चांगली फिटिंग केली बरं का त्यांनी. एकच नंबर फिटिंग केली. होय. ते फुल टाकावं लागेल. हा फुल टाकावं लागेल. बघा का काढा याला. या, खाली उतरा ना तिथून गाडा. किती मारायची गाडी? बाय. ठीक आहे गाडी. हा पहिला पोस्ट काढून अलीकडे आता या एक नाणं 5 रुपयाचं आपलं याच्यात सोडणार आहेत आपण टाकणार दिवस दन. परत आपण गुलाल फिलाल आता आपण नारळ फोडून घेणार इथं. काय राहिलं अजून काय नाही राहिलं ओके सगळं. आता उदबत्ती काय आता काम चालू आहे मग वर काय आपण लावणार नाही उदबत्ती. नारळ फोडू आपण. बोट काढून घे रे. सुकर मार काय टाकायचं बोट. नारळ आहेत काय हे जे फुटं ना काहीतरी फोडायला याला. हातुरी आहे का. हा डागन तू लागी खाली कर देणार का. प्लेटवर फुटा ना नारळ. भावांना पण आपलं नारळ फोडायचं आहे. आणि काय जास्त नाही निघाले. चला आपली पूजा झाली भावांना बहिणीनं. मग आपला जाऊ का इकडे बघा कसं काय जोडले वर सगळं आता स्लेप भरायला चालू होणार आहे. 5-10 मिनिटात तर चालू होणार आहे. सुरुवात झाली आता आपली.
व्यवस्थित चांगला कालवा, नाही तर कोण घरी गेलं तर सारे. चला भाऊ, अन्न पहिली घ्या मग सगळ्यांनी काळजी, आता दाजीचं काम